भारत आणि युरोपियन महासंघामध्ये आज ऐतिहासिक असा मुक्त व्यापार करार होणार आहे। भारत युरोपियन महासंघाच्या परिषदेमध्ये याची घोषणा होणार आहे। 2 दशकांपासून मुक्त व्यापारावरती चर्चा सुरू होती। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मदर ऑफ ऑल डील्स असं याचं वर्णन करण्यात आलंय। तर वस्तू सेवा आणि गुंतवणुकी संबंधी हा मुक्त व्यापार करार असणार आहे। सध्या युरोपियन युनियनकडून भारतीय मालावरती 4 ते 10% कर लादला जातो, तर भारतात युरोपियन मालावरती 9 ते 10% इतका कर आहे। अमेरिकेच्या जादा टॅरिफच्या पार्श्वभूमीवरती भारताला याचा मोठा दिलासा मिळणार आहे। आणि भारत आणि युरोपियन महासंघामध्ये कशा पद्धतीने व्यापार होतोय तो देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। 2024-25 मध्ये 136 अब्ज डॉलर्सचा वस्तूंचा द्विपक्षीय व्यापार झाला। 2024-25 मध्ये भारताची 75 अब्ज डॉलर्सची निर्यात तर 61 अब्ज डॉलर्सची आयात झाली। 2024-25 मध्ये सेवा क्षेत्रामध्ये 83 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला। भारताचे 17% निर्यात ही युरोपियन महासंघाकडे होते। भारतातून पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सटाईल आणि गारमेंट्सची मोठी निर्यात केली जाते। मिशनरी, कम्प्युटर्स, फार्मास्युटिकल्स, ऑर्गॅनिक केमिकल्स, पोलाद या व्यापाराला फायदा होणार आहे। तर भारताच्या ज्वेलरी आणि जेम्स, पादत्राणे, कॉफी निर्यातीला मोठी बाजारपेठही मिळणार आहे। व्होक्सवॅगन, मर्सिडीज बेंज आणि BMW गाड्या या भारतामध्ये स्वस्त होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।